पॉवर प्लेचा फायदा कितपत उचलला जाईल याच्याकडे देखील सगळ्यांच्या नजरा असू शकतील. मोठा प्रहार केला गेलाय. पॉवर प्लेचा नक्कीच फायदा आपण घेताना दिसतोय. यावेळेला तब्बल 6 रनमधील षटकार येतोय. पुढचा बॉल आहे. पुन्हा मंगेश तयार असो. यावेळेचा स्क्वेअर कट शानदार आहे. एक 6 आलाय. त्याच्यानंतर एक चौकार देखील येतोय. धमाकेदार सुरुवात पाहायला मिळते मंगेश साठे यांच्या माध्यमातून. येणारे 3 चेंडू मात्र अजून देखील बाकी असतील या ओव्हरमध्ये. फाईनला चेंडूला खेळले गेले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नसणार आहे. चेंडू दन 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 कर सीमारेषेच्या बाहेर. या चेंडूवरती आपल्याला 4 रन्स वसूल करताना पाहायला मिळतील फलंदाज. देताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. धावसंख्या 24 या आकड्यावरती. कदाचित एखादा मोठा फटका इथून देखील पाहायला मिळू शकणार आहे. कारण थोडा वेळ मोठा प्रहाराची चर्चा केली. हवेमध्ये बॉल आहे आणि चेंडू सरळ चाललाय. 6 धावेसाठी सिक्सर पाहायला मिळतोय. षटकार येतोय. काय बॅटिंग चालली आहे. नाही थांबवू शकत तुम्ही मंगेशला. कमालची बॅटिंग तिथे पाहायला मिळते. अजून 3 चेंडू आपण एकंदरीत पाहतोय तर शिल्लक असेल या ओव्हर मधील. फायदा मात्र अगदी चांगला घेतला गेलाय. गोलंदाजावरती हावी होताना फलंदाज दिसलेला आहेत. ऑफ ड्राईव्ह आहे. कव्हर ड्राईव्ह आहे. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू सरळ मात्र खूपसूरत स्ट्रोक आहे. चौकार पाहायला मिळतोय. आता षटकार आणि त्याच्यानंतर चौकार. वेग वाढलाय. आता चेंडू टाकायचं तर टाकायचं कुठे थोडेसे आता विचारामध्ये देखील बॉल पाहायला मिळू शकतील. शॉर्ट बॉल आहे. आता मात्र सरळ मात्र लॉंग लेगच्या दिशेनं चेंडू बॅक टू बॅक दुसरा चौकार इथे मंगेश साठे यांच्या बॅटमधून येतोय. धावांचा अगदी इथे चौकारचा बहुसार करताना फलंदाज पाहायला मिळत आहेत. मंगेश साठे यांची अगदी कमालची सुरुवात रोहित यांच्या विरोधामध्ये. पुन्हा एकदा अगदी त्याच दिशेने खेळला गेलाय. इथे देखील 4 मिळतील. चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळते. मॅग्निफिशंट स्ट्रोक पाहायला मिळालेला आहे. इथे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 42-42 या आकड्यावरती. 3 ओव्हर नंतर 42 रन्स. काय स्टार्ट आहे. 42 झालेले आहेत 3 ओव्हर नंतर. याच्यापेक्षा चांगली सुरुवात होऊ शकत नाही. कमालची सुरुवात आहे. बॅटिंग पॉवर प्ले इथे या ठिकाणी घेतला जाईल. समीर तयार असेल चेंडू टाकण्यासाठी.
शॉर्ट बॉल आहे यावेळेला फाईनला चेंडू चाललाय ट्रॅव्हल सीमा रेषेच्या बाहेर 4 रन्स मिळतील चौकार येतोय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा बॉलर तयार असेल समीर यांच्यावरती देखील तुटून पडताना फलंदाज पाहायला मिळत आहेत. ऑनला ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक आहेत परंतु यावेळेचा बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स बॅक टू बॅक चौकार येत आहेत. बॅक टू बॅक आणि टीमचा अर्धशतक कंप्लीट 52 रन स्कोरबोर्डला लागलेले आहेत. अगदी जो वेग पकडलेला आहे ना जो वेग मात्र आपल्याला पाहायला मिळतोय मंगेश यांचा. येणारा पुढचा बॉल आहे येथे चांगला स्क्वेअर किट आहे चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि येस या ठिकाणी जलद गतीचा अर्धशतक कंप्लीट होते. मंगेश यांचं वैयक्तिक अर्धशतक मंगेशला बाट वरती करायचे आहे. अर्धशतक तब्बल आपण पाहतोय 19 बॉल मध्ये हे 50 रन्स पाहायला मिळत आहेत मंगेश साठे ज्याच्यामध्ये 2 6 आणि त्याचबरोबर आपण पाहतोय तर 8-4 263 स्ट्राईक रेटनं. इथे चांगला स्ट्रोक आहे गॅप मध्ये बॉल आहे आणि यावेळेला देखील मंगेशचा या ठिकाणी आपण बघतोय कमालचे क्रिकेट खेळताना दिसतोय 65 रन्स. नाटू एक चांगले बॉलर आहेत. पहिलाच बॉल आहे तिथे चेंडू चाललाय इथे शानदार फटका 4 रन्स मिळतील. एक बार निकली तो निकल गई 4 रन चौकार. सातवं षटक मैदानाच्या आतमध्ये चालूच आहे. इथे येणारा पुढचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. वा बाई वा शानदार फटका पाहायला मिळतोय. इथे 4 रन्स मिळतील. नाही थांबवू शकत तुम्ही मंगेश यांना. पुढचा बॉल टाकला जाईल. स्विच हिट खेळायचं होतं याही वेळेला आपण बघतोय पुन्हा एकदा सक्सेसफुली अटेम्प्ट आहे. इथे चेंडू मात्र पुन्हा सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळत आहेत. चौकार येतोय. कमालला जवाब बॅटिंग पाहायला मिळालेली आहे मंगेश साठे यांच्या माध्यमातून. इथे मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घातला जातोय. प्रत्येक बॉलर वरती या ठिकाणी मंगेश तुटून पडताना दिसत आहेत. समोरच्या दिशेने यावेळेला लॉंग ऑफच्या परिसरामध्ये याही वेळचा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. जिकडे चेंडू खेळतात तिकडे फक्त चौकार आणि चौकाराचं दृश्य पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक 2 मोठे प्रहार चौकाराचे आलेले आहेत. 91 रन स्कोर बोर्ड वरती आता लागलेले आहेत. अगदी सहजरित्या संपूर्ण सामना मात्र आपल्या बाजूला झुकवण्याचं काम मंगेश साठे यांनी करताना दिसत आहेत.
यावेळेचा देखील स्ट्रोक आहे. 4 रन्स मिळतील. बॅक टू बॅक चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळते. मंगेश ऑन फायर झालेले आहेत. बॅक टू बॅक 3 लगातार चौकार पाहायला मिळत आहेत आणि मंगेश वैयक्तिकरित्या 82 रन्स वरती खेळत आहेत. शतकापासून तब्बल 18 रन्स मात्र ते दूर असतील. स्ट्राइक रेट आहे. इथे पुन्हा एकदा स्विच हिट आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स चौकार येतोय. संघाचं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे 101 रन्स मात्र झालेले आहेत. जिंकण्यासाठी आपण पाहतोय तर 30 रन्स मात्र दूर असेल हेवीवेट 11. काय बॅटिंग केलेली आहे. सुरुवातीपासून प्रत्येक गोलंदाजाचं समाचार घेताना पाहिलं. या फलंदाजाला शतक कंप्लीट होणार का. 87 रन्स आपण बघतोय. अच्छा अगोदर आपण कालच्या सायंकाळच्या सत्रामध्ये डॉक्टर ईशान यांचे मात्र 98 रन्स मात्र त्यावेळेला बनवले होते. संपूर्ण मुकाबला एकतर्फी पाहायला मिळतोय. समोर नाटू गोलंदाजी मार्क वरती आहेत. मोठा प्रहार केलाय. स्टँड अँड डिलिव्हर. कमालला जवाब आपल्याला फटकेबाजी पाहायला मिळतील. शतकापासून 9 रन्स दूर मात्र असू शकणार आहे. आज जी सीआर कप 2026 मधलं पहिलं शतक झळकावणारा खेळाडू ठरू शकतो का. येणारे आपण पाहतोय तर 9 रन्स मात्र तो वैयक्तिकरित्या आपल्या शतकापासून दूर आहे. तर जिंकण्यासाठी तब्बल 26 रन्स पाहिजे 70 बॉल मध्ये. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण बघतोय तर समोरच्या दिशेनं पॉइंटला खेळले गेले. रन्स मात्र मिळून जातील. याही बॉलवरती चौकार येतोय. बॅक टू बॅक चौकारांचा बहुसार झालेला आहे. जिंकण्यासाठी अजून 22 रन्स पाहिजेत. तर शतकासाठी आपण पाहतोय तर 5 रन्स दूर. जस्ट 39 बॉल मात्र ते खेळलेले आहेत. एवढे रन्स बनवण्यासाठी पुढचा बॉल आहे. स्विच हिट केलाय. या संपूर्ण स्पर्धेतील शतक झळकावणारा प्लेअर पाहायला मिळतोय. एकदा जोरदार टाळ्या उद्यात. आपण बॅट उंचवायची आहे मंगेश. जस्ट 40 बॉल मध्ये हे शतक कंप्लीट झालेलं आहे. समोरच्या दिशेनं मंगेश कॅमेरा आहे. कॅमेऱ्याकडे आपली बॅट करायची आहे. 40 बॉल मध्ये आपण पाहतोय 101 रन्स. 252च्या स्ट्राइक रेटनं 18-4 आणि 2 6. 18-4 आणि त्याचबरोबर आपण पाहतोय 2 6 केलेला आहे या संघानं. हेवी वेट 11 आणि या संपूर्ण 11 11 जणांचं वजन खूप मोठं पाहायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. मोठा प्रहार डाऊन द ग्राउंड. यावेळेचा बॉल देखील 4 रन्स चौकार येतोय. जिंकण्यासाठी अजून 9 रन्स पाहिजेत. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 9 रन्स दूर असेल बॅटिंग करणारा संघ हेवी वेट 11. 42 बॉल मध्ये 107 रनची ती वादळी अशी खेळी, तुफानी खेळी आपल्याला पाहायला मिळते. त्रेसष्ट बॉल मध्ये 9 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी. याही बॉलवरती चांगला स्टँड अँड डिलिव्हर. फक्त आणि फक्त चेंडू फेका आणि चेंडू मात्र बाहेरून उचलून आणावा लागतोय. चौकार पाहायला मिळतोय. एक हाती किल्ला लढवलाय. 126 रन्स झालेले आहेत आणि 126 रन्स मध्ये 111 रन्स मंगेश साठेचे आहेत. 126 रन झाले ज्याच्यामध्ये 111 रन मंगेश साठेचा आपण पाहतोय. जिंकण्यासाठी आपण पाहतोय तब्बल 5 रन्स मात्र दूर असेल
बॅटिंग करणारा हेवीवेट 11. RGCR कप 2026 पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने यावेळेला मात्र चांगलाच या ठिकाणी बॉटम हँडचा उपयोग केलाय. 4 रन्स जिंकण्यासाठी अजून 1 रन्स दूर आहेत. सेलिब्रेशन आता हेवीवेट 11 या टीमच्या खेम्यामध्ये पाहायला मिळते. येथे सगळ्यांना अगदी शुभेच्छा दिल्या जात आहेत. जिंकण्यासाठी 1 रन्स दूर आहेत. 1 रन्स पाहिजे अजून. धवल सोनी असतील ते देखील दाते यांना भेटलेत आणि आता खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत. 1 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी. 1 रन्स पाहिजे अजून देखील या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागेल. एक मोठा विजय पाहायला मिळतोय हेवीवेट 11 आणि त्याचबरोबर आपण पाहतोय तर नक्कीच